आजची पत्रकार परिषद या राज्याचा सन 2017 आणि 18चा 18 मार्चला जो अर्थसंकल्प सादर झाला त्यावर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली आहे। 18ला अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृत्तपत्रांची कात्रणं माझ्यासमोर आहेत, तीही वाचली। सिंधुदुर्गाला झुकते माप, बंदर क्षेत्रासाठी 70 कोटी, अशा वेगवेगळ्या बातम्या आल्या। शेतीसाठी भरीव निधी, स्मार्ट विलेजची घोषणा, बळीराजाला बळ, अशा विविध वृत्तपत्रात विविध हेडलाईन देण्यात आलेल्या आहेत। मुळात या बातम्या देत असताना त्यानंतर काही वृत्तपत्रांनी जे अग्रलेख लिहिले त्यामध्ये मात्र मुंबईच्या वृत्तपत्रांनी त्यामध्ये मात्र वास्तववादी चित्र अर्थसंकल्पाचं आणि महाराष्ट्राचं त्यांनी मांडलेलं आहे। त्यामध्ये लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम आघाडीवर आहेत। त्यांनी सुरुवातीला 3-4 दिवस आणि नंतर हे 2 दिवस सातत्याने वृत्तपत्रात राज्याच्या आर्थिक स्थितीवर लिहित आहे। माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे, तुम्ही हा बजेट अर्थसंकल्प वाचा आणि मग मत बनवा। हा अर्थसंकल्प राज्यासाठी आणि सिंधुदुर्गातल्या लोकांसाठी योग्य आहे का, विकासाकडे नेणारा आहे का, यावर मग मात्र प्रकाश तुम्ही टाकावा असं मला स्वतःला वाटतंय। प्रकाश टाकावा। मुळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा जो अर्थसंकल्प मांडला हा फसवा आहे, दिशाभूल करणारा आहे, बनवाबनवी करणारा आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्याची उदाहरणं देणार, मी एवढं बोलून फक्त सोडणार नाही हा विषय, त्याच्या जे काही उदाहरणं देईन। मित्र, या वर्षाचा बजेट 17 आणि 18चा महसुली जमा 2,43,000 कोटी आणि खर्च आहे 2,48,000 कोटी, म्हणजे 5,000च्या वर यांची महसुली तूट आहे। गेल्या वर्षीचा बजेट तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये 57,000 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर होतं, भांडवली खर्च होता। पूरक मागण्या 33 का 34,000 कोटीच्या होत्या। एकूण 94,000 कोटी विकासासाठी खर्च करायचा होता। या सरकारची क्षमता फक्त 24,000 कोटी खर्च केली। हे मी म्हणतो म्हणून नाही, तपासा। आणि लोकसत्ता महाराष्ट्राने यावर लिहिलंय, फक्त 45% खर्च सरकार करू शकलं, 55% का करू शकलं नाही? कारण 55%ला लागणारे पैसे यांच्याकडे नाही। कर्जाची मर्यादा यांनी ओलांडली, हवं तसं कर्ज काढता येत नाही, केंद्र सरकारचे निर्बंध असतात। आणि म्हणून 4,13,000 कोटीचं कर्ज या राज्यावर आहे, कोटीचं आहे। या वर्षी 77,000 कोटी प्रोव्हिजन केले, अधिक सप्लिमेंटरी येईल, पूरक मागण्या येतील। हे 77, जिथे तुम्ही 57,000 कोटी खर्च करू शकला नाही तिथे 77,000 कोटी खर्च करणार का? गेल्या वर्षी अपेक्षित उत्पन्नामध्ये फार मोठी घट आहे, मग अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही। याला कारण नोटबंदी तर आहेच आणि अनेक कारणामुळे जी अपेक्षित
उत्पन्न होतं ते यांचं जमा झालं नाही आणि म्हणून यांची तूट 16 आणि 17ला गेल्या वर्षी जी 3,600 कोटी सांगितली होती ती 14,000 कोटीवर गेली आहे. हे राज्याची अर्थव्यवस्था म्हणजे 3,600 कोटी अपेक्षित होती गेल्या वर्षी, ती या वर्षी 14,000 कोटी, या वर्षाअखेरीला 14,000 कोटीवर गेलाय. तुम्ही मला सांगा गेल्या 16 आणि 17 साली या जिल्ह्यात काय खर्च झाला? 45%च्या वर नाही. बाकी पैसे परत गेले, बाकी पैसे सगळे परत गेले. आणि मी त्या जिल्ह्यावर नंतर येईन, राज्यावर आपण बोलू. तुम्हाला 45% खर्च झाला. त्यामध्ये काही डिपार्टमेंटचं मी खर्च सांगतो तुम्हाला. पर्यावरण, शिवसेनेचे रामदास कदम, सफेद बूट सफेद शर्ट पॅन्ट विभागाचा खर्च किती? 7.76. 7.6 वर्षभराचा खर्च त्या खात्याचा. गृहनिर्माण परवडतील 2 लाख घरं देणार घोषणा राज्य सरकारची. खर्च किती? 8.66. फक्त घर बांधणी नाही, काय नाही. आणि यावर्षी रिपीट झालाय तो मुद्दा. हे सगळे मुद्दे आता यावर्षी यांना तरतुदी दिलेत. 8 आणि 7 पॉईंट खर्च केला. ज्यावेळे जलसंधारण अतिमहत्वाचं शेतकऱ्यांसाठी, ज्यामध्ये जलशिवार आहे, जलशिवार महत्वाकांक्षी प्रकल्प तुम्ही टीव्हीवर देता ना, ब्रेकिंग न्यूज, महत्वाकांक्षी प्रकल्प एवढे कोटी खर्च, 1,600 कोटी यावर्षी आहेत. यावर्षी किती खर्च आहे? 11.45. 11. सार्वजनिक बांधकाम, रस्ते बिस्ते, तुम्ही ब्रिज म्हणता ना, कार्यक्षम मंत्री आहेत पाटील, पहिलं नाव काय? चंद्रकांत पाटील. कर्तृत्ववान मंत्री. खर्च 12.30. मी परवा विचारलं, समोर भेटले, काय हो? नाही करणार. मी 20 तारीखच्या म्हणजे मागच्या 2-3 दिवसापूर्वी विचारलं, 31 तारीख पण होईल. म्हणलं अशक्य हो. तुम्ही जवळपास 88% खर्च काय 8-10 दिवसात करणार का? नाही, म्हणजे सगळं थापा मारायचं काम आहे. अजिबात हे नाहीये. कुठल्याही मंत्र्याचं खर्च 73.53च्या वर गेला नाहीये. बाकीचे काही आहे, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि दुग्ध विकास यांचा 70, 72, 74 लाख आहे. शालेय शिक्षण तावडे. ही यांची आर्थिक हे आहे परिस्थिती, याची क्षमता खर्च करायची. आणि मग 55% खर्च करू शकले नाहीत. त्याने आता केवढ्या घोषणा सुधीर मुनगंटीवार देतोय, हे करणार ते करणार. पैसे आहेत का? मित्र, या राज्यावर मी आता उल्लेख केला 4,13,000 कोटी कर्ज आहे. याचं वर्षाला व्याज 31,000 कोटी आहे. 31,000 कोटी आहे याचं हे एकूण व्याज 31,000 कोटी आहे. आपण कॅपिटल एक्सपेंडिचरला जे पैसे आहेत ना, त्यापेक्षा यांच्या ह्याला कॅपिटल एक्सपेंडिचरची रक्कम आणि व्याजाची रक्कमला खर्च जास्त आणि आपल्या विकास कामाला कॅपिटल एक्सपेंडिचर विकासाचा पैसा आणि त्याला कमी. 11.25 आहे ह्याला कॅपिटल एक्सपेंडिचरला आणि 15.43 आहे कर्जाची परतफेड. म्हणजे बघा राज्य कुठे आहे. हे जे बोलतात ना, तुमचे इथे चष्मावाले जे बोलतात ना, हे दिलं ते दिलं, कारण त्याच्यावर पण येणार आहे. काही जण जातात तळी सांभाळायला, काय की दिल्ल्याला आलं ते जरा बघा. आणि जिल्ह्यावर प्रेम असेल तर तुमच्या चीड निर्माण होईल. थापा मारे आता थापा कशा आहे? 2 वर्ष तर असेसमेंट ह्याची झाली बजेटची, हे 3रं वर्ष आहे. तसं 4थं, कारण पहिलाही बजेट आला त्यांचा ऑक्टोबरला सत्तेवर आल्यानंतर. हे 4था बजेट आहे. पण 2 वर्षाचे प्रत्यक्ष खर्च आलेत. या प्रत्यक्ष खर्चामध्ये जे मी सांगितलं 16 आणि 17 मध्ये 45% खर्च करू शकलेलं सरकार या वर्षी म्हणते 77,000 कोटी आम्ही खर्च करणार
प्रत्यक्षात 24,000 यावर्षी केले, 24,000 कोटी. आणि त्यामुळे यांच्या सगळ्या ज्या बाता जर पाहिल्या आपण तर हे सर्व सगळं खोटं वाटतंय. या वर्षीची तूट आहे 5,500 रुपये. 5,500 आकडे जरा नीट लिहा. आणि गेल्या वर्षी 3,600 होतं. 3,600 3,600 किती झाले? 14,000 कोटी. सरकारच्या पुस्तकातच आहे. 3,600 अपेक्षित सांगितलं होतं, प्रत्यक्षात 14,000 कोटी. मग 5,500च्या पुढच्या वर्षी राजकोषीय तूट 50,000 कोटी. हा माझा आकडा नाहीये. सरकारने बजेटची जी पुस्तकं दिली त्यामधला आहे ना. त्यामुळे राणे काय राणे सरकारच्या पुस्तकाच्या बाहेर जात नाही. एकही आकडा इकडे तिकडे सांगा मग मी काही हरेन. 50,000 कोटीची राजकोषीय तूट हे राज्य दिवाळखोरीत चाललं. एक आकडेवारी मुद्दाम तुम्हाला मी देईन. बजेट तुम्हाला कळलं पाहिजे ना. आमचे पत्रकार कोणी विचारलं फटाफट त्यांना उत्तर असली पाहिजे ना बजेटवर. म्हणून त्यांनी कर्ज 4,13,000 कोटी घेतलं. म्हणजे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी ते कर्जाचं प्रमाण घ्यायचं. कर्जाचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा 19.4 ग्रोथ आहे. एवढं वाढ. आमच्या वेळेला किती होतं ते? 13-14ला 9.25 9.25. मग 9.25 वरून 19.4 किती कर्ज घेतलं बघा. किती कर्ज घेतलं? दुपटीहून जास्त घेतलं आणि खर्च केला नाही. मग हे खर्च पैसे कशाला दिले? तुम्ही पुस्तकात जर पाहिलं तर हे खर्च कर्जाची परतफेड आणि व्याजासाठी दिले. हे जी सप्लिमेंटरी ज्या आल्या 33,000 कोटीच्या यावर्षी त्याचं कारण एक कर्जाची परतफेड आणि व्याज द्यायला पैसे नव्हते म्हणून कर्ज काढलंय. एक मुद्दाम अजून तपशील तुम्हाला सांगतो. 2,43,000 महसुली जमा आहे. अर्थसंकल्पात 31,000 कोटी व्याज म्हणजे बजेटच्या 15% व्याज आहे. बजेटच्या 15% व्याज आहे. आणि आपल्या विकासाला 11% आहेत. 11% म्हणजे कशाला पैसे जास्त आहेत? कर्जाची परतफेडला जास्त आहेत आणि विकासाला कमी आहेत. खरं म्हणजे कर्ज घेण्याचे निकष आहेत ना. जीडीपी म्हणजे सकल उत्पन्नाच्या 22% पर्यंत केंद्राची ही अट आहे. 22% पर्यंत कर्ज घेऊ शकता. 22%. आमच्या सरकारच्या वेळा ते 30% होतं. तेव्हा दिवाळखोरीत गुजरात होतं 26%च्या वर गेलं. जेव्हा 30% तेव्हा महाराष्ट्र 17% होता आमच्या वेळेत. आणि आता या ठिकाणी यांची हे जो खर्च आहे तो जास्त खर्च कर्ज आणि व्याजाला जातो आणि विकासाला पैसा यांच्याकडे शिल्लक नाहीये. ही आजची वस्तुस्थिती आहे. विकासाला मी 11 बोललो पण 11.25 आहे करेक्ट फिगर. 11.25 आहे. एकूण सरकारचं एक्सपेंडिचर आहे वेतन निवृत्ती वगैरे याच्यावर 59,000 कोटी. जवळपास हे टक्केवारी 60%च्या जवळपास येतं. 60%च्या अशी ही परिस्थिती आहे. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. लेख बरेच आहेत. शेतकऱ्यांना अमुक दिलं तमुक दिलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार. जरा हाही मुद्दा जरा समजून घ्या. गेल्या वर्षी बजेटमध्ये होतं दुप्पट करणार. याही वर्षी आहे दुप्पट करणार. हे 2019 पर्यंत. आज जर दर तुम्ही जर पाहिलेत दर दुप्पट तर सोडाच. अर्धेही दर मिळत नाही शेतकऱ्यांना. कापसाचा दर 7,500 रुपये आपल्या वेळेला होता आघाडीच्या वेळेला. आज 5,200 आहे. सोयाबीन 7,000 होता
आज 3000 आहे. तूर डाळ 160 वरून ती आज 51 ते 60 रुपये, म्हणजे किती 100 रुपयांनी तूर डाळ किलो मागे कमी आहे. आणि मगाशी मी जे सांगितलं कापूस सोयाबीन हे क्विंटलचा दर आहे, किलोचा नाही क्विंटलचा आहे. ऊसाची आपल्या वेळेला 2600 ते 28 दर होता क्विंटल नाही टन, आता तो दर 1800च्या वर जात नाहीये. कांदे आणि टोमॅटो मी स्वतः डोळ्यांनी नगर आणि औरंगाबादला पाहिले. औरंगाबादला गेलो तर टोमॅटो रस्त्यावर होतं, थोडं थांबलो बाजूला करेपर्यंत आणि मी थांबलो आणि शेतकऱ्यांना विचारलं बा का रस्त्यावर टाकता. म्हणजे दादा ट्रान्सपोर्ट खर्चापैकी जो आम्ही करतो त्यापैकी 10% वर रक्कम येत नाही, आम्ही 50 पैशांनी टोमॅटो विकतोय तरी कोण घेत नाही. सांगा मला, टोमॅटो 50 पैसे तुम्ही ऐकलं होतं, कांदे 30 पैसे नाशिकला. शेतकऱ्यांची प्रगती आणि दुप्पट उत्पन्न करणार. आजची परिस्थिती काय, पुरा फसवणूक करणारा बजेट आहे. अर्थसंकल्प एकदम फसवणूक करणार आहे, बनवा बनवी करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकरी आत्महत्या 4000च्या वर आत्महत्या झाल्या. अधिवेशन चालू असताना पण नागपूर, अमरावती, यवतमाळ आज आत्महत्या होत आहेत. आणि तरीही सरकार म्हणते आम्ही विकास करतोय, शेतकऱ्यांना कमी पडून देणार नाही. घोषणा पलीकडे या सरकारने जनतेला काही दिलं नाही, हे पिछाडीवर गेलेले आहेत. साधा प्रश्न सांगतो तुम्हाला, 24% खर्च केला पैसे नसल्यामुळे. यावर्षी 77 कोटी 1000 कोटी दिले, पण रुपयाचं जे अमूल्यन झालं आणि महागाई जी वाढली हे पाहता 57च्या आगेस 120 कोटी पाहिजे होते. 77च्या ऐवजी 1,20,000 कोटी पाहिजे होते. 1,20,000. करा तुम्ही अनेक दर, मी काही दर तर तुम्हाला सांगेन आणि किती टॅक्सेशन वाढलंय. तुम्ही कोण वृत्तपत्रकार देत नाही. साधे प्लॅटफॉर्मची तिकीट 3 रुपये होती 10 रुपये झाली तरी आम्ही गप्प आहे. काही दर वाचून दाखवतो तुम्हाला, तुम्ही देता पण कोण महागाई झाली म्हणत नाही. काँग्रेसवर मात्र शिटफाटा. प्लॅटफॉर्म तिकीट 3 रुपये होते आता 10 रुपये. पेट्रोल 67 रुपये आता आहे आणि त्यांना मिळतं कसं. बॅरेल आमच्यापेक्षा आमच्या वेळेला 148 रुपये गेला होता, आता 34 रुपयापर्यंत आला होता. आता 40, 42, 45 असेल तरी भाव 67 रुपये पेट्रोलचे लिटरला. तूर डाळ 70 रुपये होती, आता 150 रुपये. सर्व्हिस टॅक्स 12.36 होता, आता 15.5. अबकारी कर 10% होता, 12.36. डॉलर 58.50 होता, 68.50. लोक म्हणतील आम्हाला काय डॉलरचं आहे, पण डॉलरवरून तुमच्या रुपयाची किंमत कशी कमी झाली ते कळतं. जेवढा डॉलरची रक्कम रुपया वाढत जाईल तेवढा डॉलर स्ट्रॉंग आणि आपण आर्थिक संकटात म्हणजे महागाईच्या खाईत लोटले जातो. 100 करोडची सबसिडी काढण्यामागे 2,500 करोड जाहिरात, म्हणजे 100 रुपयाच्या सबसिडी जी दिली त्याला जाहिरातीला, म्हणजे तुम्हाला पण वृत्तपत्रांना टीव्हीवाल्यांना कितीची 250 कोटी. ते काय म्हणाय ना, 4 आण्याचे कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला तसं आहे. स्वच्छता अभियान जाहिरात किती 250 कोटी. अर्जन्सी रिन्युअल कसली रे याची ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंगचीच आहे ना, काय याची गॅसची आहे, गॅसची. हा बंदूक लायसन्स याची 250 रुपयापर्यंत होती, आता 2,500. किती पट बघा. ते तुम्हाला चालतंय सगळं, मला काही तक्रार नाही. फक्त आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो काही फरक आहे, आम्ही कुठपर्यंत होतो हे कुठपर्यंत आहेत. आणि एवढं होऊ नये, परत परत निवडून येत आहेत महाराष्ट्रात, देशात. अच्छे दिन आने वाले हैं, महंगाई कमी होने वाली है. 5 करोड युथ को तरुण नोकऱ्या देणार आहे. 15 लाख रुपये अकाउंटवर, अजून एकाच्या अकाउंटवर 15 लाख आले नाही.
तुमच्यापैकी आले तर सांगा. आम्ही काय मागणार नाही चहा वगैरे, पण आले तर प्लीज सांगा. केवढ्या घोषणा हो, घोषणा देऊन फसवणूक करणं म्हणजे आपण फसवणुकीला 420 कलमाने पोलीस केस टाकतो. त्याला पात्र आहे केंद्र आणि राज्य सरकार, त्याला पात्र आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेन की हा बजेट गोल गोल जरी फिरवला असला तरी तुम्हाला विकासाला सांगितलेला रक्कम हे सरकार देऊ शकत नाही, की सरकारकडे पैसा नाहीये, तिजोरीत पैसा नाही. मी व्हायशी सांगितले, परत रिपीट करतो, 94,000 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च, 24,000 फक्त खर्च करू शकले, बाकी करू शकले नाही. याला कारण त्यांच्याकडे पैसा नाही. मग आता विचारा तुमच्या राज्यमंत्र्याला, पैसे आणणार कुठून? कर्ज काढायची मर्यादा संपली, मग करणार काय? तुम्ही मला जरा सिंधुदुर्गातले बरंच कुठलं तरी वृत्तपत्रात झुक्त माप आणि कुठेतरी आहे ते, कुठे रे कात्रण, ते काढून दे रे ते. हा, सिंधुदुर्गाला झुकते माप पुढारी, मी पुढारी नाही, वृत्तपत्र पुढारी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रौप्य महोत्सवी निमित्त कधी आहे? 36 वर्ष झाली हो जिल्ह्याला. कोणाचं आहे 25 वर्ष? केसरकरचा आहे, कोणाचा आहे? काय फसवणूक आहे बघा. गेल्या वर्षी 0, काय नाही. कलेक्टर ऑफिसनी कसं मालवणला गेलं तर पाहिलं तुम्ही. 50 माणसं नाही, प्रमुख पाहुणे आले तेव्हा. म्हणजे ते हवेच आहे, एकही रुपया येणार नाही. सिंधुदुर्गातील खेकडा, लोकांनी आता पापलेट, सुरमई, बांगडे सोडले आणि खेकडे खावेसे वाटतात म्हणून खेकडे प्रकल्प आता केसरकर. पण तुम्हाला एक माहिती देतो, मी मंत्री असताना UNDPच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. मी मंत्री, याची मीटिंग मालवणच्या रेस्ट हाऊसच्या बाजूच्या त्या ह्याच्यावर, ते आतमध्ये कंपाऊंड आहे ना, तिथे झाले. आणि मला तर वासुदेवन, बरोबर ना, कुठे वासुदेवन म्हणून अधिकारी आले होते, तेव्हा मी 9 कोटीचा हा प्रकल्प मंजूर करून घेतला. म्हणजे यांचं काही श्रेय नाही, बनवाबनी सांगतो यातलं उदाहरण आहे. माकडताप रोखण्यासाठी सिंधुदुर्गात 7 रोग संशोधन प्रयोगशाळा, पुढे शब्दच नाही. काय करणार? माणसं आता आजारी पडतायत, काही गेलेही म्हणतात. संशोधन केंद्रात डॉक्टर स्पेशल आम्ही स्क्वॉड पाठवायचो राज्य सरकारतर्फे, 5-25 डॉक्टर पाठवायचो, औषधं पाठवायचो. आणि आता काय? संशोधन केंद्र उभारणार. कधी, केव्हा, किती माणसं मेल्यानंतर सांगा ना. म्हणे किती माणसं मेल्यानंतर करणार? काही नाहीये, हे काही होणार नाही, हवेच आहे. तिलारी धरणातून नळ योजनेद्वारे मालवण, वेंगुर्ला पाणी पुरवठा. मला एक वाईट वाटतं, त्याचा उल्लेख करतो. अशा ज्या बातम्या पूर्वी यायच्या ना बोगस, तेव्हा एक वृत्तपत्राची टीप यायची. वरील जरी बातमी दिलेली असली तर वास्तववादी चित्र खरं नाही, वस्तुस्थिती अशी आहे, हे यायचं. आता बातमीच येते, तिलारी धरणातून नळ योजनेद्वारे मालवण, वेंगुर्ला पाणी पुरवठा. ही नवीन योजना आहे काय हो? तुम्हाला आठवतं, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी कॅबिनेट घेतली होती ओरसला, आणि ओरसच्या कॅबिनेटमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना एक मागणी केली, सिंधुदुर्गात ही कॅबिनेट होते, एखादी स्पेशल केस करून आम्हाला खास बाब म्हणून एखादी योजना द्या. त्यात ही 250 कोटीची योजना मी मंजूर करून घेतली. आणि यामध्ये काही कंपन्या या खर्चाचा काही भाग उचलणार होते. त्या स्टील कंपनी होती, उत्तम स्टील, ती माहिती काढा. या झाली किती वर्ष? 2009ला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. 2004 अशोक चव्हाण 2009ला झालेली. या शिवसेनेवाल्यांनी तिकडे ती योजना बंद केली, मध्ये निवडणुकीला पैसे द्या म्हणून योजना बंद केली. पाईपलाईन, भोसले नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे, मला माहिती आहे, नाव पण त्यांचं माहिती आहे, पहिलं नाव नाही माहित. त्यांनी मला सांगितलं, मी आमच्या दोड्या मार्गाच्या तालुका अध्यक्षाला सांगतो, ती योजना आता घातली. बरं, ती योजना चालू आहे, पाईपलाईन घालायला देत नाही शिवसेनेचे लोक, पैसे पाहिजेत.
आणि मग ही नवीन योजना कशी होऊ शकते? हापूस आंबा समुद्रमागे वाहतूक करण्याला निर्णय कशी पाठवणार हो? केसरकर पोहत नाही ना का आंबे डोक्यात टाकून सगळीकडे? त्यासाठी बंदर लागतं ना. आम्ही बंदर दिलं खाजगीकरणातून 4,500 कोटी विकास खर्च दाखवणारं आम्ही बंदर दिलं रेडीचं. सरकारने आता 2 महिन्यापूर्वी रद्द केलं. जेटी जाते का हो? एवढी जेटीवरच्या बोटी एवढ्या परदेशात जातात. बंदर करू देत नाही ना विजयदुर्ग ना हे रेडीचं. आणि त्यासाठी काय करणार? मग वाहतूक करण्याचा निर्णय. अरे वाहतूक करणे नाही, वाहतूक करा परवानगी आहे ना, निर्यातीला परवानगी आहे. आणि आंबा आणि काजू महामंडळ मी 100 कोटी दिले होते. कुठे आहेत त्यांना विचारा जरा. 100 कोटी आहेत कुठे? जेव्हा मी 100 कोटी दिले सी वर्डसाठी जमीन खरेदी करायला भूसंपादनाला 100 कोटी दिले आणि आता देतात पर्यटनाला 100 कोटी. अरे आमचे जमा आहेत कलेक्टरकडे 100 कोटी भूसंपादनासाठी. सी वर्ड म्हणजे पर्यटन. पण बनवाबनवी कशी करतायत तुम्ही बघा आकडे. तुमच्या लक्षात नाही आलं तर माझ्याकडे परत या, मी समजून सांगतो. हा बजेट अजून मी बजेट पूर्ण वाचलं नाही. अजून 8-10 पुस्तकं आहेत. कदाचित परवा मी बोलणार. परवा किंवा नंतर 2 दिवसात माझं भाषण येईल. तेव्हा पहा तुम्ही कशी चिरपड पाहिजे ऐकायला या. किती खोटं आहे हो, किती खोटं आहे. विमानतळाला काय? विमानतळाला सांगितलंय कुठेतरी की आम्ही विमानतळाला निधी देणार. मला सांगा हो, खाजगीकरणातून तो विमानतळ आहे. मस्करांना मी दिला त्यावेळेला. कुठली कंपनी त्यांची? आयर. त्यांना मी दिला. खर्च सगळा त्यांनी करायचा. मग राज्य सरकार का पैसे देणार? द्यायचा प्रश्नच कुठे येतोय? तेही खोटं. आम्ही पैसे देणार. अरे तुमचे पैसे नाहीत, खाजगीकरणातून आहे. तोही पूर्ण करायला देत नाही. ती साईज कमी केली. 3600 मीटरवरून 2400 केली. 2400 मीटर. किती खोटं बोलतात हो. त्यामुळे हे जे काय दिलंय पर्यटनासाठी 100 कोटी, बंदरासाठी 70 कोटी. मी या पत्रकारांना ज्यांनी कव्हर केलंय ना, पुढच्या वर्षी म्हणा आपण भेटूया. या 100 आणि 70 पैकी 1 रुपया जरी खर्च केला तर मी काही अरेन. हे जे 77,000 कोटी विकासात ठेवले आहे ना, त्यातले आकडे आहेत. या वर्षी 45% खर्च आला, पुढच्या वर्षी 40% नाही. आता सांगतो तुम्हाला, आता खर्च वाढवतील तरीही या राज्याला 40% कट आहे विकासाला. 40%. आता या 10-15 दिवसात खरेदी बिदी करून रकमा वाढवतील. टेबल घेतील, खुर्च्या घेतील, कलर करतील, काय करतील आणि खर्च वाढेल. तरी पण 60%च्या वर खर्च आलाय. 40% कपात ही फार मोठी कपात आहे. त्यामुळे हे सर्व नवीन कांदळवणी रोजगार योजना. आता आमच्याकडे जमिनीवर काम करत नाही हो शिकलेली मुलं. ती कांदळवणीसाठी आज रोजगार हमी योजनेत जाणार काय? त्यामुळे एक दिवस तू जा ना आणि दाखव आम्हाला हे करून. बांधवांनो, या राज्यातला शेतकऱ्यांचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. 4,000च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत. रोज आत्महत्या होत आहेत. उत्पन्न त्यांचं पीक काढलं, खरीपाचं आता काढलंय. खर्च केलेले पैसे पण त्यांच्या घरात येत नाहीयेत. शेतकरी त्रस्त आहे, बेजार आहे. तरी या सरकारला दया आली नाही. योग्य वेळी देऊ. परवा मी हाऊसमध्ये विचारलं, योग्य वेळ सांगा ज्योतिषाला विचारून. मी म्हणलं, अरे देवेंद्र, कधी योग्य वेळ तुझी येणार? का सांगतो? स्पष्ट सांग ना. अहो, जिथे 50,000 कोटीची राजकोषीय तूट आहे, ते कर्जाचे 30,000 कोटी रुपये कसे देणार? 30,000 कोटी रुपये कर्जाची परतफेड आहे. केंद्र सरकारने युपीला कर्ज माफ करतो म्हणाले. आमचं सरकार म्हणतं आम्ही युपीला माफ केलं, आम्हालाही मिळेल. केंद्र कोणतंही सरकार कोणाचं असू दे, 1 किंवा 2 राज्यांना
कर्जमाफी करत नाही. काँग्रेसने कर्जमाफी केली होती 71,000 कोटीची. तेव्हा 71 कोटी कर्ज माफी केली. आता महाराष्ट्राचं 30,000 कोटी आहे आणि देशाची तुलना कर्जाची केली तर 1,50,000 कोटी द्यावे लागतील. म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपये कर्जमाफी करावी लागेल आणि केंद्राला शक्य नाहीये. अजून एक माहिती देतो. हे जे नोटाबंदी झाली त्यामुळे जीडीपी मध्ये सकल उत्पन्नामध्ये 2% तूट झाली. 1% म्हणजे 1,40,000 कोटी. 1% म्हणजे 2% म्हणजे 2,80,000 कोटी. किती लॉस झालो आपण. केंद्र सरकार म्हणतोय, राज्य सरकार नाही. आणि मग ते 3 लाख कोटी आणि हे 1.5 लाख कोटी एवढे केंद्र सरकार आणणार कुठून. त्यामुळे ही जी थापाथापी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करताय. फसवणूक करताय. यांचा एक शब्द होता. औरंगाबादला मुख्यमंत्री बोलले, पण त्या सरकारने काय केलं, आम्ही शाश्वत विकास करू. मी परवा अधिवेशनात विचारलं, जरा मला सांगावं शाश्वतचा अर्थ सांगा मला, शाश्वत म्हणजे काय. आणि मग आता त्यांनी सांगितलं. म्हणजे 2.5 वर्षात शाश्वत विकास शेतकऱ्यांचा, राज्यातील लोकांचा दिसतोय का. म्हणजे शेतकऱ्यांना शेतीला पाणी, प्यायला पाणी, खत, बियाणं आणि नुकसान भरपाई झालेली त्याच वेळी देऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शेतकरी आनंदाने समाधानी जगला, त्याला शाश्वत विकास म्हणतात. शाश्वत विकास म्हणतात. कुठे दिसतोय हो. आत्महत्याने बेजार झाले लोक. एक मुलगी लातूरची एसटीने कॉलेजला जात होती. पासाचे पैसे संपले, 160 रुपये. पैसे नाहीत, कॉलेजला जाऊ शकत नाही, आत्महत्या केली. मी तिच्या घरी जाऊन. दुसरी एक मुलगी लातूरचीच, तिचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर घरामध्ये एकच रूम मध्ये सगळे झोपत. आई वडील ती झोपत होती. आई वडील रात्री सगळे झोपल्यानंतर मुलं झोपली समजून बोलत होती की आपली 2 एकर जमीन आहे, मुलीच्या लग्नासाठी विकूया आणि लग्न करून टाकूया. तिचं वय झालंय काय 25 वयाची होती. वय झालंय, तिचं लग्न करून टाकूया आणि त्यासाठी 2 एकर जागा आपण विकूया. मुलीने ऐकलं. मुलीने विचार केला, आपल्याकडे 2च एकर जमीन आहे कुटुंबाकडे, ते विकली तर माझा एकुलता एक भाऊ आहे, त्याच्या आयुष्याचं काय. हा विचार त्या डोक्यात गेला. दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. गळफास लावून आत्महत्या केली. बांधवांना काय परिस्थिती आहे, मन हेलावून टाकतं. आणि हे चेष्टा करतात शेतकऱ्यांची. मदत देऊ, अमुक देऊ, कर्जमाफी करू, शाश्वत विकास करू. कुठे दिसतोय शाश्वत विकास, मला दाखवा. आणि त्यामुळे फसवणुकीखेरीज हे लोक काही करत नाहीयेत. हे सरकारची क्षमता विकास करायची नाहीये. घोषणावर 2.5 वर्ष गेले, उरलेली वर्ष पण घोषणा देऊन परत निवडणुका जिंकायच्या पैशाच्या जीवावर. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या हे विकासावर मिळालेला जय नाहीये, हा पैशाचा जय आहे. हा पैशामुळे विजय आहे. विकास एक शहर दाखव. स्मार्ट सिटी 1,600 कोटी. किती शहर सांगा मला. 200च्या वर 250 काहीतरी शहर आहेत महाराष्ट्रात. 1,600 कोटी. मुंबईला काय 90 का 110 कोटी आहेत मुंबई शहर. त्यांचा बजेट मुंबईचा जवळपास 30,000 कोटीचा आहे आणि 90 फक्त कोटी देणार. कसा विकास होणार. तुमची इथे शहर आहेत, कुडाळ आहे, कणकवली आहे, मालवण आहे, देवगड आहे, वैभववाडी आहे. सांगा मला, स्टाफ तरी आला का हो नगरपालिका झाल्यावर. पगार तरी वेळेवर येतात का.
स्टेशनरीचे पैसे येतात का? आता मला आलंय, काही गोष्टी सांगितल्या. लोकांना जे मानधन येतं आणि पेन्शन येते ती पण वेळेवर येत नाहीये. सरकारची ही स्थिती आहे. गेल्या 3 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष पाटबंधाऱ्याला 1 रुपया नाही. विचार आहे ना, पालकमंत्र्यांच्या पाटबंधारे जिल्ह्यातले का बंद आहेत? आपले सगळे पाटबंधारे पूर्ण होतील जिल्ह्यातले चालू असलेले, तेव्हा सिंचन सप्ताहाला 18.5% महाराष्ट्राबरोबर जाईल. आता जेमतेम 4.5% आहे, जेमतेम. मग कसला विकास? काय दिलं? रोजगार किती जिल्ह्यात दिले? पाटबंधारेचे याला किती पैसे दिले? रस्ते विकासाला किती पैसे दिले? नवीन ब्रिज किती बांधले? रेशनवर धान्य मिळतं का? हे बीपीएल आणि एपीएल मध्ये सांगा मला. मिळतं? तेही मिळत नाहीये. काल मच्छीमार आले होते, त्यांना डिझेल, मी कॅबिनेटमध्ये कोकणातल्या मच्छीमारांना डिझेलची सबसिडी द्या हा प्रस्ताव तेव्हा आणला. सगळे विरोध करते, कोकणाला ते पैसे का, डिझेल कमी भावात का? तर मी त्यांनी सांगितलं, तेव्हा अजित पवार अर्थमंत्री होते, मी बोललो तुम्ही बजेट काढा आणि कोकण विभागाला किती पैसे देतात मला सांगा. कोकणात मुंबई आहे, सगळे उत्पन्न आपण मुंबईतून घेतो, त्या महाराष्ट्राच्या उत्पन्नात कोकणाला किती टक्के देता? आमच्याकडे ऊसाची नुकसान भरपाई नाही, कापसाची नाही, कांदा बटाटा नुकसान झालं नाही, संत्र नुकसान झालं तरी नाही. मला आम्ही कधीच येत नाही तुमच्याकडे. मग अशा वेळेला ही सबसिडी जर आज लाखो आमचे मच्छीमार आहे का देत नाही? मी मंजूर करून घेतली. आज काय स्थिती आहे सांगा. आता एक नवीन GR आला बघा तुम्ही. ते GR मध्ये काय 3 नंबरचा काय क्लॉथ आहे, 3 नंबरचा क्रमांकाचा हे आहे. काय लिहिलंय त्याच्यात? ज्यांनी थकबाकीदार आहेत, मच्छीमार ज्यांच्या बोटी बंद आहेत, मासेमारी करत नाही, त्याची थकबाकी वसूल करण्यासाठी सगळे पैसे दिले जातात. जवळपास 5 कोटीच्या जवळपास डिझेल सबसिडी फक्त मालवणला, जिल्ह्याची नाही सांगत, मालवण. ते पैसे यांनी थकबाकीदारांकडून वसूल करणे सरकार तिकडे देणार आणि यांना सबसिडी मिळणार नाही. सांगा पालकमंत्र्यांना, अरे एक तरी गोष्ट करून आण ना. कान कॅन्सल करून, तू नाही आणलं तर मी तर आणणार. पण पत्रकार तो काही बोलतो. परवा हातावरून मला आशीर्वाद दिला. लायकीचा का आशीर्वाद द्यायचा? हात ठेवला तो. का ठेवला तुम्हाला सांग. राज्यपालांचं भाषण झालं, मला माहित नाही मागे कोण, कारण मी 3 मिनिटं लेट आलो. राज्यपाल आल्यानंतर 3 मिनिटांनी मी आलो आणि जिथे जागा आहे तिथे बसलो आणि माझं भाषण संपल्यावर मी उभा राहिलो जाण्यासाठी. तेव्हा मागून कोणतरी नमस्कार करा वाकलं म्हणून मी मागे हात ठेवून असा हात ठेवला थँक्यू म्हणायला. तो मला हात ठेवल्यावर चेहऱ्यावर तेव्हा मला कळलं केसरकर आहे. अगोदर माहित असतं ठेवलाच नसता. पण तेवढे काय भांडवल केलं. मी चांगलं काम करतो म्हणून शाबासकी दिली. चांगलं काम आणि केसरकर समीकरण जमतच नाही, समीकरणच जमत नाही. त्यामुळे असल्या गोष्टी त्यांनी करू नये. बांधवण्याच्या स्मारकाचा फार गवगवा केला जातो. स्मारकाला 200 कोटी, तुम्ही लगेच हेडलाईन ब्रेकिंग न्यूज, 200 कोटी स्मारकांसाठी. शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाला 3,600 कोटी लागणार. किती लागणार? 3,600. सगळ्या स्मारकांना किती पैसे दिले? 200. होणार का एक तरी पुढच्या वर्षी ते पैसे खर्चच होणार नाही, परत ते जमा. बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दादर चैतन्यभूमी. अहो अजून भूमिपूजन केलं पंतप्रधानांनी निवडणुकीच्या तोंडावर. अजून ती जागा ताब्यात आली नाहीये. तो एफएसआचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने अट घातली, जो काही 4 लाख एफएस आहे तो केंद्र सरकारला द्यायचा आणि मग ते जागा नावावर करणार. त्याशिवाय बांधताच येणार नाही. पण कसं फसवणूक करतात.
बाळासाहेब ठाकरे स्मारक. अरे इस्टिमेट काय, प्लॅन आहे का, काय नाहीये. यादीत नावं नवीन नवीन येत आहेत, पण स्मारक बनतात कुठे? महाराजांच्या स्मारकावर निवडणूक आली, छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद से. अरे आशीर्वाद तुम्हालाच का दिला, आम्हाला महाराज का नाही देणार? तुम्ही पाप करता, पापी लोकांना देणार आणि पुण्य करणाऱ्यांना देणार नसं होईल. पण तेव्हा जाहिराती येतात, लोक बोलतात ओ बीजेपी हिंदुत्व आणि महाराजांचं लावलं. अरे काय महाराजांचं लावलं? RSSने जेवढी बदनामी केली आहे ना महाराजांची पुरंदरेंद्वारा, तेवढी कोणीच केली नाही, कोणीच नाही केली. त्यामुळे मी सांगेन ही स्मारक वगैरे जे आहे हे सगळं धोतांड आहे, हे काही नाही करू शकत, यांची क्षमता नाहीये. त्यामुळे हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्पात सांगितल्या गोष्टी, एक तर केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, पंतप्रधान सडक योजना, राज्यांनी 2300 कोटी दाखवलेत, पण केंद्राचे किती? 2300 कोटी दाखवलेत. राज्य सरकारची किती? शेतकऱ्यांना बळ देणार, शाश्वत विकास, कृषीची तरतूद किती वाढ केली? नगण्य, पाऊण टक्का. किती फसवणूक आहे हो. तुम्ही खरंच बजेटचा जर अभ्यास केलात तर तोंडावर माराल त्या अर्थमंत्र्याच्या. एवढं भयानक फसवणूक याच्यामध्ये आहे, भयानक फसवणूक. आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्यातल्या जनतेच्या हिताचा नाहीये, जनतेला न्याय देणारा नाहीये, हे राज्य विकासाकडे नेणारा नाहीये. राज्य मुख्यमंत्री म्हणतात भाजप नंबर 1. एका वृत्तपत्रात आलंय कर्जामध्ये देशात महाराष्ट्र नंबर 1. मुख्यमंत्री म्हणतात भाजप नंबर 1, मग तेच भाजप सत्तेत आहे, कर्जामध्ये डुबवलं आमच्या महाराष्ट्राला, देशात नंबर 1 आहे. एवढं व्याज कर्जाचं देशात कुठलं राज्य देत नाही, एवढेच राज्य देत नाही. साधं तुम्हाला सांगतो, दरडोई उत्पन्न, जेव्हा कोण अभ्यास करत असतील ना त्यांना तुम्हाला सांगतो, दरडोई उत्पन्नात पर हेड इन्कम दरवर्षी बजेटमध्ये एक पेज असायचं. यामधलं कार्ड रे दाखवतो कसं होतं ते, काय बघ नकाशा आहे. तर एक पेज असायचं, जिल्ह्यामध्ये दरवर्षी पर हेड इन्कम किती वाढतं, गेल्या वर्षी किती आणि आता किती वाढतं, तो तक्ता द्यायची. याने काढून टाकला, तक्ताच काढून टाकला आणि नवीन शब्द काढला, राज्य काहीतरी वेगळं जोडलं आणि काढलं. आता हे दरडोई उत्पन्न 1,47,000 बनवाबनी. अहो दुसरा एक प्रश्न सांगतो, ते तर चुकीचं आहे, खोटारडा आहे पण पर हेड इन्कम. दुसरी गोष्ट म्हणजे यांनी जी आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे. विकास दर बघा, नोटबंदीमुळे जवळपास 5,000 ते 6,000 कोटी उत्पन्न कमी झालं. तिजोरीत पैसे नाहीत म्हणून 26,000 कोटी जवळपास खर्च केले नाहीत. निर्यात कमी झाली कारण राज्यातलं इंडस्ट्री डबघाईला आली आहे. मेक इन इंडियामध्ये 8 लक्ष कोटीचे प्रोजेक्ट येणार, 50,000चे प्रोजेक्ट महाराष्ट्रात लागले नाही. मेक इन इंडिया एवढा खर्च केला मेक इन इंडियामध्ये, आणि काय सांगितलं, मुंबईत 8 लक्ष कोटीची इन्व्हेस्टमेंट आली, 2 लाख घरं मुंबईत परवडणारी घरं बांधणार. परवडणारी घर म्हणजे 45 लाखात मुंबईत घर. आज मितीपर्यंत मला सांगा, जो बिल्डर यांना देणार होता 2 लाख घरं, तो माझा मित्र आहे, नाव नाही सांगत, त्याला मी विचार आपकी स्कीम क्या हुआ? कॅनडा गव्हर्नमेंट आणि तो बिल्डर मिळून ही घरं बांधणार होते, त्याच्या अगेन्स्ट त्यांना दुसरं बेनिफिट होते, मोठे बिल्डर आहेत. जेव्हा त्यांनी प्लॅन तयार केला आणि सबमिट केला मंजुरीला, निवडणुकीला फंड दिला नाही म्हणून पास अद्याप झालं नाही. एकदा पंतप्रधान कॅनडाचे येऊन परत गेले. याच्यात परत आहे बजेटमध्ये गृहनिर्माण.
अहो यांचा तर खर्च काहीतरी 7-8% आहे. मी वाचला ना माझी गृहनिर्माण 7 आणि समथिंग आहे. मग मला तुम्ही सांगा, अशी हेराफेरी आकड्याची करणारे सरकार, फसवणूक करणारं, मी आज पहिल्यांदा इथे बोलतोय, ना तर मी हाऊसमध्ये बोलायचो, नंतर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात बोलायचो, पण आज तुमच्याकडे बोलतोय. त्यावर तुम्ही हे पहा, हे आकडे सगळे फसवणूक करणारे. एक पण खरं नाही. मी आता सगळी पुस्तकातल्या टोटल मारायला सांगून इकडे आलो आहे. सगळी 7-8 पुस्तकं ना, व्हाईट बुक, ग्रीन बुक, रेड बुक, सगळे. अहो याने एकही नियम पाळला नाही फायनान्सचा, बजेटचा. कर्ज घ्यायला अजून अर्ज केला, सेक्रेटरीने विरोध केला. आपण केंद्राचं 22% ओलांडलाय, आपल्याला कर्ज मिळणार नाही. 4 सेक्रेटरीने एका दिवसात बदली केली. म्हणजे खोटं करण्यासाठी सेक्रेटरी तयार नसतात, त्यांची बदली. असं हे सरकार आहे. त्यामुळे कुठलाही जरी दाखवलं, तुम्ही मला सांगा 33,000 कोटीच्या सप्लिमेंटरी यावर्षी आणल्या, एक कर्ज काढून त्यामध्ये 8 कोटी रुपये कुपोषित बालकं जी मृत्यू पडतात त्यांच्यासाठी पडू नयेत म्हणून बालविकासची एक योजना होती 8 कोटीची केंद्र सरकारची. ती रद्द झाली, केंद्राने रद्द केली. आम्ही राज्याला विनंती केली, तुम्ही चालू करा, कारण अमरावती आणि त्या पट्ट्यात फार मुलं दगावतात. बोला तुम्ही सुरू करा. चालू केले नाही. पण पंतप्रधान मुंबईला परवा आले, 2,17,000 कोटीचे प्रोजेक्ट सुरू केले. एकालाही आर्थिक तरतूद नाही. आता 1-2ला याच्यात आली. जेव्हा उद्घाटन भूमिपूजन केलं, एकालाही आर्थिक तरतूद नव्हती. आता किरकोळ केली. खर्च किती? त्या मरणाऱ्या मुलांसाठी त्या डिपार्टमेंटचे 8 कोटी न देणार सरकार पंतप्रधानांच्या जाहिरातीवर 8 कोटी खर्च केला अकस्मात निधीतून. अकस्मात निधी म्हणजे भूकंप, वादळ, पूर, असं काही घडलं तर त्या निधीचा उपयोग करायचा असतो. पंतप्रधानांच्या सन्मानासाठी जाहिरात आणि बाकीसाठी 8 कोटी खर्च केले अकस्मात निधीत. असं हे सरकार आहे. तुम्ही ओळखा कोणाचं. शेतकऱ्यांना 30,000 कोटी देऊ शकत नाहीत, पण एलबीटी रद्द केली. किती कोटी लॉस आहे या वर्षी? 10,000 कोटी. गेल्या 3 वर्षाचे 2 वर्ष आणि तिसऱ्या 3 वर्षे 30,000 कोटी झाले. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकले असते. बरोबर ना बाबा? गणित बरोबर आहे ना माझं? मग सांगाय कोणाचं? धनदांडग्यांचं सरकार आहे हे. गोरगरिबांचं सरकार नाही, धनदांडग्यांचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी, पत्रकारांनी विनंती करतोय, या सरकारचं वास्तववादी चित्र लोकांपर्यंत न्यावं. भावनेच्या भरात कोणी या सरकारचं प्रबोधन आणि बाजू घेण्याचं कारण नाही की कोकणावर अन्याय आहे. काय कोकणात दिलं सांगा मला? झुकतं माप माझ्याशी यावं. कोणी जे लिहितात त्यांनी यावं, माझ्यासमोर बसवून सांग काय कोकणाला दिलं मला सांगा. अहो आंबे काजूसाठी 100 कोटी दिले, तिथे 1 रुपया नाही. हे 70 कोटी जे म्हणतात ना जेटीसाठी, कुठली जेटी, कशासाठी? 70 कोटीमध्ये धरण आपलं बंदर होतं. कुठली जेटी सांगा ना? 5-6 जेटी होणार. आंबे निर्यात जेटीवरून करतात का बंदरावरून करतात? मोठ्या बोटी येणार का हो तुमच्या जेटीवर? 100 कोटी आहेत नळ पाणी योजनेला. ती आमच्या वेळची योजना आहे, काम चालू आहे हो. निम्म्यापेक्षा पाईपलाईन टाकून झाली. UNDPचं ते पैसे खेकड्याचे हे माझ्या वेळेला सँक्शन झाले. सगळ्या योजना आपल्या केंद्र आणि आपण सरकारने केल्या योजना हे नाव बदलून रिपिटेशन करतायत. परत ते सांगतायत. यांचं काही सिंधुदुर्ग, रत्नागिरी काही दिलं नाही. साधे ब्रिज, हायवेचे बघा कामं बंद आहेत. मी खोटं सांगतो बघा, जाता येताना कुठे काम चालू आहे सांगा. त्यामुळे रस्त्याला पैसे नाही, धरणाला पैसे नाही,
प्रकल्पांना पैसे नाही, पर्यटनाला नाही. हे आकडे दिले तर प्रत्यक्षात खर्च नाहीये. तुम्ही सांगा गेल्या वर्षी काय केले, मग या वर्षीचा विचार आता. गेल्या वर्षी म्हणा किती खर्च केले होते जिल्ह्याला ते सांगा, किती टक्के आहे? 50%च्या वर जिल्ह्यात खर्च झाला नाही. दाखवा रस्ते ब्रिज कुठे चाललेत. हे हायवेचे आहेत ते वेगळे, राज्य सरकारच्या अंडर नाही आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे केंद्राच्या योजना सांगा, युती सरकार आघाडी सरकारच्या वेळेची योजना सांगा, आणि असं दाखवतं मी काही वेगळं करतोय. अर्थमंत्र्यांनी फक्त कोड बदलला, नीतिमत्ता आणि विचार भाजपचे असल्यामुळे फसवेगिरीचे आहे, प्रामाणिकपणा नाही. केंद्राने 3 वर्षात मोदी सरकारने जनतेला काय दिलं नाही, आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनतेच्या तोंडाला पाणी म्हणजे पाणी पाजलं का पानं ते तुम्ही म्हणा. अशा या सरकारचा मी या प्रसंगी निषेध करेन. बनवाबनवी करणाऱ्या सरकारच्या अर्थसंकल्प दिलाय, ही बनवाबनवी आहे. सरकारने मागच्या वर्षाचं कर्तृत्व दाखवा आणि मग जाहिरातबाजी आणि मोठेपणा करा. अन्यथा हे सरकार शासन करण्याची क्षमता नाही, पात्रतेचे नाही असं मी म्हणेन. आपण विचारू शकता. बजेट मांडला, बजेट पास होईल तो सँक्शन. राज्यात 1 रुपया खर्च करायचा असेल तर त्याला विधिमंडळाची मान्यता लागते, दोन्ही सभागृहाची मंजुरी तेव्हा पास होईल. आता मांडला भिन्न गोष्ट ते त्याच्यात ह्याच्यात आहेत ना, ह्यात जी पुस्तक आहेत ना, ग्रीन बुक ग्रीन बुक मध्ये तरतूद आहे, व्हाईट बुक मध्ये गेल्या वर्षी काय होतं, त्याच्या मागच्या वर्षी काय होतं, या वर्षी किती आहे, किती टक्के खर्च झाला, अपेक्षित किती होता, हे सगळं असतं त्या पुस्तकात. पण वाचली पाहिजे. आपल्याकडे आमदार लोक आहे ना, आता बोलणार नाही फक्त बॅग घेतं, बॅग नवीन वर्षी दरवर्षी नवीन मिळते ना. कुठे म्हणतं सरकार, तुम्ही आता एवढं बोललो आणि तुम्ही देणार देऊ शकत नाही. हे खोटं बोलतायत, फसवणूक करतायत. रोज आत्महत्या होताना कर्जमाफी करत नाही, करणार कधी? तुम्ही आजच्या बातम्या विदर्भ मराठवाड्याच्या पाहा. कायदा सुव्यवस्था आणि शेतकरी हे दोन्ही खाती एकदम वाईट परिस्थिती. कायदा सुव्यवस्था, बलात्काराची प्रमाण किती वाढलं बघा, कुणाचं वाढलं, दरोडे भर दिवसा दरोडे पडतात. परवा धारावीत पडला, भर वस्तीत बँक लुटली, धारावीतली मुंबईतली बँक लुटली. मुख्यमंत्र्याकडे खातं आहे ना, म्हणून असं होतंय. शिवसेनेने सुरुवातीला असं म्हटलं होतं की अर्थसंकल्प मांडू देणार नाही, कर्जमुक्ती जोपर्यंत फडणवीस करतात. काय विचारतात, कोण नेता आहे कळत नाही, काय बोलतात ते समजत नाही. कर्जमाफी द्या, नाहीतर हाऊस चालू देणार नाही, राज्य चालू देणार नाही. आणि म्हणून वेलमध्ये आले पहिल्या 2 दिवशी, आणि नंतर गेले. पण मुख्यमंत्री चला तुम्हाला फिरून आणतो, पिकनिक काढली दिल्ली, पंतप्रधान भेटलेच नाही. 12 मिनिटं जेटली आणि कृषी मंत्री भेटले, परत आले. सरबत पाजलाय ना, युपीहून आला तो सरबत पाजला, आले आणि आल्यावर गप्प. कर्जमाफी नाही, गप्प आहे. शिवसेनेमध्ये दम नाही हो, ते फरफडत चालले बीजेपी बरोबर. आता पुढच्या बातम्या जे आता चर्चा चालली जिल्ह्यात विचारू शकतो. बरोबर प्रश्न. अरे काय ते आता संकल्पात गेलं. अरे काय बरोबर टाकलेलं आहे. बकवास बोल. मी तुम्हाला सांगतो, तो मुद्दा राहिला माझ्याकडून. तुम्हाला मला सांगा, जीएसटी कधी चालू होतो? 1 सप्टेंबर. हो. यांनी कर कधीपर्यंत वाढवले? अप टू ऑगस्ट, 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टला सगळे कर जाणार, जीएसटी येणार, आणि ते अबाव 22%, 22% वर येणार. आता आपल्याकडे 17-18% सगळे करतून रक्कम जाणे 17-18%. उद्या 22 ते 28 पर्यंत करायचा विचार टक्के म्हणतोय. म्हणजे आता कर आहे ना, सगळे वस्तू
सगळ्यांच्या किमती वाढणार, सगळ्यांच्या जेवढ्या किमती वाढतील तेवढं राज्याचं उत्पन्न घटेल. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त दारू पिणारे लोक मला शिव्या घालतील. मला कळलं नाही, त्याला कारण असतं. दारू मद्य बिद्यानं त्याचे कर आता वाढवले, पण हे कुठपर्यंत? 31 ऑगस्ट पर्यंत. 1 सप्टेंबरला जर जीएसटी आला तर त्या कराप्रमाणे सगळ्यांना पैसे द्यावे लागणार. भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य सगळ्यांना त्या कराप्रमाणे कर लागणार. त्यामुळे आता जरी केलंय ना, हे दारू पिणारे काय 2-4 महिन्यात, 2-4 महिने जसं की काजूची आता पेरणी चालू झाली आहे स्वस्त, त्यामुळे काय फरक पडतो? 2-4 महिन्याचा प्रश्न आहे. त्याला माहित नाही तुम्ही किती फसवणूक आहे हो. सप्टेंबर पासून एक कर जाणार, नवीन येणार. हा कसं बोलतो? दारूमट शिव्या देतील. कोणाचा निकाल लागतो? निकाल लागले त्याच्यावर एकंदर महाराष्ट्रात चर्चा चालू आहे की प्रदेशाध्यक्ष तुमच्या गळ्यात पडू शकते. नेमकं काय? कोणाच्या? मला काही माहित नाही. मी काय दिल्लीला गेलो नाही, माझ्याशी कोण भेटला नाही. या सगळ्या तुमच्या अफवा आहे, चर्चा आहे. त्यामुळे मला काय माळेचं माहित नाही, तयार कुठे होते ते माहिती. दादा आमची उत्सुकता पूर्ण करा. मगाशी म्हटलं ते नेमकी उत्सुकता आमची जी पूर्ण आहे ती. दमदार नेता मग दमदार नेत्याबद्दल बोलली आमच्यासमोर दमदार नाही, मी धडाकेबाज. मी काही नाही, मी सिरियसली सांगतो. कोणी मला भेटलं नाही, मी कोणाशी बोललो नाही, या विषयात मला रस नाही. आणि त्यामुळे माझ्यासारखा माणूस कुठलंही गुपित ठेवू शकत नाही. तुम्हाला माहिती, एवढा मोठा असता निर्णय मी घेणार, तुम्हाला न सांगता घेईन का? पहिला आपल्या देवाला नारळ फोडतो ना, नंतर बाहेर. तसं पहिलं तुमच्याशी बोलेन ना मी. पहिला पाण्यापैकी 5 पैकी 2 एक्स्ट्रा ठेवतो. असं काही नाहीये. तुम्ही या अफवेला भर पडू नका, काही नाहीये. आणि जेव्हा एखादा निर्णय असेल मी तुम्हाला बोलेन ना, सांगेन. मी काय लपदान कोणाला घाबरत नाही. माझा कोणावरच्या दडपणा माझ्यावर काय परिणाम होणार नाही. अफवा कोण पसरवतो? पत्रकार. 4 दिवसापूर्वीची प्रत्यक्षात बैठक झाली, त्याच्यामध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना असं म्हटलेलं होतं की एक मोठं नेतृत्व तुमच्यासोबत मुख्यमंत्री बोलले नाही, उद्धव ठाकरे बोललेले होते आणि त्याला दुजोरा दिलेला होता आमदार आणि सेनेने. मला माहित नाही, माझ्या कोण शिवसेनेचं भेटलं नाही. कोणी त्या खालच्या लेवलला तर मी भेटत पण नाही. कळलं ना? मला एवढं सांगितलं, माझ्यासमोर विषय नाही. मी कशाला जो विषय जर तरला मी उत्तर कधीच देत नाही. असं झालं तर, अमुक झालं तर, बैलाला काय पाडा झाला तर, कधी होणार नाही तर काय. पण त्यामध्ये असंही बोललं जातं की काँग्रेसमध्ये दबाव आणण्याचा हा एक तंत्र आहे म्हणून. मला मी असं कोणावर दबाव आणणार पाहिजे? काँग्रेस सेफ्टीवर काय गरज आहे? कोणा राहुल गांधींना, सोनिया गांधींना केव्हा भेटू शकतो? मी ज्या दिवशी अपॉइंटमेंट मागतो मला मिळते. अरे तुम्हाला कळलं नाही नारायणाचा रुबाब, त्याला मला कळलं ना. या कोकणी माणसाला कधीच कळणार नाही. महाराष्ट्रात आणि देशात आपली वट आहे. काही ते येऊन बघ माझ्यावर ये दिल्लीला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उद्याची बातमी. आज एवढं तुम्हाला दिलं तर सगळ्या बातम्या. मग हे अध्यक्षाचा फोटो टाकणार, बाकीचं आमचं मी आज का प्रेस घेतली एवढं नाही कळलं, उद्या घेतली. झालेलं मला आवडलं नाही. तिथे काँग्रेस कमी पडलं, काँग्रेसचे नेते, असं माझं प्रामाणिक मत. आता अन्यायाचे विषय उद्यानंतर काढा, नाही तर परत आमच्या मेन विषयाला तडा दे. अन्याय करायला नाही. कळलं? तेव्हा उद्या विचारा पाहिजे, उद्या भेटेल. 2 वर्षाच्या आत कधी भेटल? किती 2? आपण राजकारणात ज्येष्ठ आहात, जरी आम्हाला संशय आहे का त्याला? जरी आम्हाला तुम्ही हे डायरेक्ट काय सांगत नसाल तरी पण राज्याच्या राजकारणामध्ये काही उलटापालटी सुरू आहे. कशाची? राज्याच्या राजकारणामध्ये काही उलटापालटी सुरू आहे. पण याला दुजोरा द्यायचा. तुझं मला माहित नाही उलटा पालट होणार ते काय.
आणि माझ्याकडून होणार असेल तर मी भूकंपच करतो, छोटं मोठं करत नाही. त्यामुळे काय प्रश्न आला करीत तर कसं काय करेल, प्रश्न काय तो अनुभव आम्ही जुलै 2005 ला घेतला. घेतला मी कसा गेला की अरे मी तुमची प्रतिष्ठा वाढवते. कोकणातली माणसं कशी असतात, रुबाबदार, कळलं ना. तर तुम्ही बातम्यामध्ये मग्न असतात तेव्हा सिंधुदुर्गाला विसरता. ठाण्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. कोण कसा माहिती नशिबात असलं तर होईल, जनावर येतात त्यांचे नशिबात असं तर नक्कीच होईल. आणि त्यासाठी जे करायचं ते करण्याची क्षमता माझी आहे.